नमस्कार, मी दीपाली. बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. लहान बाळांना किंवा लहान मुलांना जेव्हा सर्दी होते ती वेळेमध्ये सुकत नाही किंवा कफ बाळाच्या छातीमध्ये साठून राहतो, श्वास नलिकेला सूज येते, तर त्यावेळी बाळाला खोकला येणं किंवा खोकल्याची उबळ येणं हे खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. विशेषतः आपण पाहतो की रात्रीच्या वेळी, कारण बाळ जेव्हा झोपलेला असतो, आडव्या पोझिशन मध्ये असतो, तर त्यावेळी छातीमधला जो कफ आहे हा वरती येतो आणि बाळाला खोकल्याची उबळ येते किंवा बाळाचं नाक बंद होतं, श्वास घ्यायला त्रास होतो. हा जो खोकला आहे हा लहान बाळांसाठी किंवा लहान मुलांसाठी अतिशय त्रासदायक ठरतो, कारण बाळ जेव्हा खोकतो तर त्यावेळी बाळाचा घसा सुद्धा कोरडा पडतो, नाक बंद होतं, बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही, बाळाच्या डोळ्यामधून पाणी येतं आणि अर्थातच लहान मुलांसाठी हे खूप जास्त त्रासदायक ठरतं. पालक मात्र काळजीमध्ये असतात की खोकल्याचं औषध देऊन सुद्धा बाळाचा खोकला कमी येत नाही, तर अशा वेळी काय करायला हवं. एक सिंपल साधं सोल्युशन, एक होम रेमेडीज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जी अगदी ट्रायड अँड टेस्टेड आहे. अद्वैत लहान असल्यापासून मी ही रेमेडी करते आहे आणि आतापर्यंत त्याला खूप कमी वेळा आम्ही औषध, जे खोकल्याचं औषध आहे हे दिलेलं आहे. ही रेमेडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर आहे. कशा पद्धतीने करायची आहे, कोणती रेमेडी आहे, काय काळजी घ्यायची आहे, हे या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हालाही जाणून घेण्याची इच्छा असेल तर आजचा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. नॉर्मली ज्या काही होम रेमेडीज आहेत किंवा आयुर्वेदिक उपचार आहेत, हे आजाराच्या अगदी सुरुवातीच्या स्टेज पासून केल्या तरच त्याचा फायदा हा खूप जास्त होतो आणि खूप जास्त काळासाठी सुद्धा तो शरीरावरती टिकून राहतो. मी नेहमी हे सजेस्ट करेन की बाळाला जेव्हा नॉर्मल सर्दी व्हायची लक्षणं दिसत आहेत किंवा थोडीसं बाळाला असं वाटतं आहे की नाक गळायला लागलेलं आहे किंवा बाळाचा घसा थोडासा दुखतो आहे, तर त्यावेळीपासूनच तुम्ही हा जो काही उपाय मी सांगणार आहे हा करायला सुरुवात करा, जेणेकरून ही जी स्टेज आहे खोकल्याची ही येणार नाही. त्या अगोदरच सर्दी लवकर सुकेल, जो काही कफ आहे हा बाहेर पडेल. म्हणजे सर्दीच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला हा जो उपाय आहे हा करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी खूप साध्या सोप्या सामग्रीज आहेत ज्या आपल्या किचन मध्ये इझिली अवेलेबल असतात. यामध्ये सगळ्यात पहिली आणि खूप इफेक्टिव्ह अशी गोष्ट कोणती असेल तर ते आहे सुंठ किंवा सुंठ पावडर. जे ड्राय जिंजर आहे त्याची जी पावडर मिळते, तर ती पावडर तुम्हाला इथे लागणार आहे. तुम्ही पाहिलं असेल की जे काही आपल्या खोकल्याची औषधं असतात, गोळ्या असतात, तर त्यामध्ये ही सुंठ पावडर किंवा सुंठेचा एक वास असतो. यामागचं कारण असं आहे की या सुंठेमध्ये किंवा हे ड्राय जिंजर आहे यामध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे जे आपल्या श्वासनलिकेमध्ये अडकलेला म्युकस आहे हा वितळायला मदत होते, सूज कमी होते, इन्फेक्शन कंट्रोलमध्ये यायला मदत होते आणि घशाला एक सुदिंग असा इफेक्ट मिळतो किंवा घसा जो कोरडा पडणं आहे किंवा घशाला सूज येणं, खवखवणं आहे, तर ते कमी व्हायला मदत होते. आणि म्हणूनच आपल्याला यामध्ये लागणार आहे सुंठ पावडर. मार्केटमध्ये सुंठ पावडर ही खूप आरामामध्ये मिळते, तुम्ही ती यूज करू शकता. जर तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर त्यावेळी जे काही ओलं आलं आहे ते खिसून तुम्ही त्याचा रस सुद्धा काढू शकता. त्यानंतरची जी दुसरी गोष्ट आहे ती आपल्याला लागणार आहे लवंग. लवंग हे एक खूप छान आणि इफेक्टिव्ह असा एक पदार्थ आहे की जो पदार्थ जेव्हा बाळाला सर्दी कफ खोकला असतो तेव्हा बाळाच्या आहारामध्ये हा असायलाच हवा. जर तुम्ही लवंग बाळाला सर्दी कफ खोकल्याच्या दरम्यान देत असाल तर बाळाचा कफ कधीही साठून राहत नाही किंवा जे काही म्युकस फॉर्मेशन आहे हे सुद्धा कंट्रोलमध्ये येतं. जेव्हा आपण ही जी काही लवंग आहे ही चगळून खातो किंवा त्याचा एक रस आपल्या श्वासनलिकेमध्ये उतरतो, तर श्वासनलिकेमध्ये जे काही म्युकस आहे किंवा कफ आहे हा जे चिकटून राहिलेला असतो की ज्यामुळे खवखवणं, सूज येणं किंवा इरिटेशन होणं किंवा ही जी खोकल्याची उबळ येणं यासारख्या गोष्टी होतात, तर त्या खूप कमी प्रमाणामध्ये होतात किंवा हे जी काही सूज आहे ही कमी होते, ज्या कारणामुळे बाळाची सर्दी सुद्धा लवकर सुकते. लवंग आहे यामध्ये खूप साऱ्या अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे शरीरामध्ये जे इन्फेक्शन चाललेलं आहे हे कमी होतं, ते कंट्रोलमध्ये येतं, ते वाढत नाही आणि म्हणून लवंग सुद्धा खूप जास्त फायद्याचा किंवा महत्वाचा घटक आहे या रेमेडी मधला. त्यानंतरचा जो तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मध. आता यामध्ये आपण मध वापरणार आहे, त्यामुळे अर्थातच ही रेमेडी तुम्हाला 1 वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी करायची आहे. मधामध्ये खूप साऱ्या म्युकोलायटिक प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपल्या छातीमध्ये जो घट्ट झालेला किंवा साठून राहिलेला कफ आहे हा बाहेर पडायला मदत होते. बऱ्याचदा आपण पाहतो की बाळाची श्वासनलिका आहे की ही सुजलेली असते, ज्या कारणामुळे बाळाला खोकताना छातीमध्ये दुखतं किंवा घशामध्ये सूज तयार होते, बाळाला श्वास व्यवस्थित घेता येत नाही, कारण हा जो काही कफ आहे, म्युकस आहे, यामुळे श्वासनलिकेमध्ये एक प्रकारचं ब्लॉकेज तयार होतं.
मधामुळे हे जे ब्लॉकेज आहे हे निघायला मदत होते. जो काही म्युकस घट्ट झालेला आहे, कफ घट्ट झालेला आहे, हा वितळून बाहेर पडायला मदत होते. आणि म्हणूनच या रेमेडीमध्ये तुम्हाला मधाचा वापर सुद्धा जरूर करायचा आहे. आता हे जे काही 3 इन्ग्रेडियंट आपण सांगितले हे इक्वल क्वांटिटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. लवंगीची सुद्धा तुम्हाला थोडीशी भाजून मिक्सरमध्ये छान अशी पावडर बनवायची आहे आणि इक्वल क्वांटिटीमध्ये याचा एक प्रकारचं चाटण करायचं आहे. जर खूप लहान असेल, त्याला तिखट लागत असेल तर तुम्ही मधाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. परंतु हे जे चाटण आहे हे अतिशय थिक व्हायला हवं, खूप जास्त पातळ असायला नको. आणि हे चाटण तुम्हाला दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळा बाळाला हे जरूर द्यायचं आहे. विशेषतः बाळ सकाळी झोपेतून जेव्हा उठतो तर त्यावेळी अगदी पाणी न पिता तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर बाळाला हे चाटण चाटवायचं आहे. या व्यतिरिक्त रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्हाला हे चाटण बाळाला एकदा जरूर द्यायचं आहे. हे चाटण जेव्हा बाळ पितो तर त्यावेळी हे जे काही सगळे सुंठ आहे किंवा लवंग आहे हे बाळाच्या श्वासनलिकेमध्ये त्याच्या लाळेसोबत जातात आणि हे श्वासनलिकेमध्ये चिकटून राहतात, ज्या कारणामुळे श्वासनलिकेला आलेली सूज कमी होते, इन्फेक्शन कंट्रोलमध्ये येतं, त्या ठिकाणी झालेलं जे कफचं ब्लॉकेज आहे हे निघतं, कफ बाहेर पडतो. उलटी वाटे असेल किंवा बाळाच्या शी मधून किंवा नाकातून म्युकस थ्रू हा जो कफ आहे हा बाहेर पडतो. एक काळजी तुम्ही इथे जरूर घ्यायची आहे, ती म्हणजे बाळाला हे चाटण दिल्यानंतर कमीत कमी अर्धा तासापर्यंत तुम्हाला पाणी किंवा कोणताही पदार्थ खायला द्यायचा नाही. खायला किंवा प्यायला काहीही द्यायचा नाही. हे जे चाटण आहे हे घशामध्ये थोडा वेळ राहायला हवं, जेणेकरून याचा इफेक्ट खूप लवकर होईल आणि बाळाचा खोकला हा कमी यायला मदत होईल. या व्यतिरिक्त ही रेमेडी करत असताना जर बाळाला तुम्ही नेहमी कोमट पाणी देत असाल तरी सुद्धा सर्दी कफ खोकला हा लवकर कमी येईल. वितळलेला जो काही कफ आहे हा लवकर बाहेर पडेल आणि बाळाला थोडासा आराम मिळायला सुद्धा मदत होईल. घशावरती सूज येणार नाही. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू so much for watching this video. Bye bye. See you soon with new topic.